हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण प्रिया मॉम स्टाईल ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, मी इथं मापं घेतले. फोर ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. हे बघा, तुम्हाला इथून दिसू शकतं. त्या हिंदीमध्ये शिकवता, पण आपण सर्व मराठीमध्ये तुम्हाला इथं ड्राफ्टिंग करून दाखवणार आहे. कशी कुठे काय कसं करायचं, किती मायनस करायचं, प्लस करायचं. तर त्यासाठी हे बघा, हे माप आहे. ब्लाऊजची उंची आहे 15 इंच, चेस्ट आहे म्हणजे छातीचं माप आहे 33.5, कमरचं माप आहे 28, शोल्डर आहे 15 इंच, त्यानंतर शोल्डर टू ॲपेक्स आहे 10 इंच, ॲपेक्स टू ॲपेक्स 7 इंच आहे, फ्रंट नेक 6.5 आहे, बॅकची तयार पार्ट 4ची रेडी आहे, त्यानंतर रेडी शोल्डर 2 इंच आहे आणि स्लीवचं लेंथ आहे 11.5, 11.5 राऊंड आहे 10 इंच, त्याच्यानंतर 8वा राऊंड आहे 11 इंच आणि 5वा राऊंड आहे 12 इंच आणि लो स्टेटचं म्हणजे आपली जिथून क्रॉसपट्टीची मार्किंग करतो त्यासाठी लो स्टेट आहे 13 इंच. चला तर आता आपण हे बघा, हे कार्डशीट घेतले. यावर मी तुम्हाला सर्व ड्राफ्टिंग दाखवते. त्यासाठी काय सूत्र वगैरे लागतात ते देखील दाखवते. मी इथं तयार करून घेतले, ते पुढे मी तुम्हाला दाखवते. तर खूप म्हणजे एकदा बघितल्यावर येणार नाही, तुम्हाला त्यासाठी प्रॅक्टिस करावं लागेल. पण खूप असं म्हणजे असं एकदा शिवलं ना, तुम्हाला ते ब्लाऊज पुन्हा शिवावं वाटेल, कारण त्याची फिटिंग वगैरे एकदम परफेक्ट येते आणि खूप प्रोफेशनल लुक वाटतो. त्यासाठी तुम्ही देखील नक्की ट्राय करा. हे बघा, आता मी इथे ही कार्डशीट घेतले. तर इथून मी आता ही लाईन सरळ करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने बघा, लाईन अगोदर आपल्याला सरळ करून घ्यायची. अगोदर आपण बॅकचा पार्ट कट करणार आहोत. त्यासाठी मी इथं बी असं लिहिते, म्हणजे अगोदर बॅकची कटिंग करणार आहोत आपण. त्यासाठी अगोदर आपल्याला काय करावं लागेल, उंचीचं माप टाकावं लागेल. तर आपली उंची ब्लाऊजची किती आहे, 15 इंच आहे. तर त्याच्यामध्ये प्लस 1 इंच म्हणजे 16 इथं मार्किंग करते मी. ही बॅकची ब्लाऊजची उंची म्हणजे तुम्ही ब्लाऊजच्या उंचीवरून नाही, हे अंगावर घेतलेल्या मापावरून कटिंग करतो आहे आपण. तर मी त्यावरून तुम्हाला दाखवते. तर हे बघा, आता आपण उंची घेतली 15, त्याच्यामध्ये प्लस 1 इंच. आता पण खाली असं एक लाईन परत इथून सरळ येण्यासाठी 15 आणि त्याच्यात प्लस 1 इंच असं 16 मार्क करते. हे बघा, अशा पद्धतीने आता सरळ लाईन ओढून घेते मी. त्यानंतर इथं आपल्याला आता शोल्डरचं माप टाकायचं आहे. हे बघा, शोल्डरचं माप टाकते मी. शोल्डर किती आहे, 15 इंच आहे. तर 15चं मध्य काढायचं आहे आपल्याला. 15चं मध्य किती होईल, 7.5. म्हणजे हे बघा, 15ला 2नी भागायचं. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, अशा पद्धतीने 7.5 मार्किंग केली मी. हे बघा, 7.5 मार्किंग करून तिथून खाली 1 इंच आपल्याला डाऊन जायचं आहे. हे बघा, 1 इंच डाऊन जायचं आहे. परत इकडनं आपल्याला गळा रुंदीचं माप टाकायचं आहे 2.5 इंच अशा पद्धतीने. आता आपण हे 1 इंच सरळ अशी लाईन ओढून घेऊ. त्यानंतर या लाईनपासून तिरपं आपल्याला 2.5 इंचाकडे, हे बघा, अशा पद्धतीने लाईन तिरपी ओढून घ्यायची. तर इथून आपल्याला आता मोंढ्याचं माप टाकायचं आहे आणि त्या मोंढ्याच्या मापवर, मोंढ्याचं म्हणजे आपण चेस्ट लाईनच्या साठी आपल्याला इथून मोंढ्याचं माप टाकावं लागतं. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, आपलं जे छातीचं माप आहे, हे बघा, आपली छाती किती, 33.5. तर 33.5ला आपल्याला 6नी भागायचं. मी तुम्हाला 4 पण दाखवते, म्हणजे त्याने तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, हा 4 म्हणजे चेस्ट लाईनच्या फॉर्म्युल्यासाठी हा चार्ट आहे. तर आपली चेस्ट किती आहे, 33.5 आहे. तर 33.5 कुठे येते, हे बघा, ह्या 2 नंबरच्या लाईनमध्ये येते. 32 ते 35.5 म्हणजे याच्यामध्ये येते. तर आपल्याला इथं काय करायचं आहे, आपली जेवढी रेडी चेस्ट आहे भागिले 6 करून त्याच्यामध्ये प्लस 0.75 करायचे. म्हणजे माझे 33.5 आहे, मी तिला हे करून भागिले 6 करून त्याच्यामध्ये प्लस करून माझा आला आहे चेस्ट लाईन म्हणजे 6.5
आणि वरती 3 लाईन म्हणजे बघा, म्हणजे 6.25च्या वरती आलं आहे. आता मी इथून ते टाकते. हे बघा 6च्या 3 लाईनवरती म्हणजे बघा इथं असं मार्क केलं आहे. इथून आपल्याला चेस्टचं मार्किंग करावं लागतं. त्यासाठी आपल्याला हे बघा, तर चेस्टसाठी मी अशी लाईन ओढून घेते. आता यावर आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे. तर हे बघा, चेस्ट किंगसाठी आपल्याला काय करायचं आहे, आता चेस्टला भागावं लागेल. तर त्यासाठी हे बघा, आता बॅकच्या पार्टला आपल्याला छातीचं माप टाकण्यासाठी डीप ब्लाऊजचं बघायचं आहे आपल्याला बॅक पार्टसाठी. तर तुमचे म्हणजे जो मागचा गळा आहे तो डीप असेल तर त्यासाठी आपल्याला डायरेक्ट छातीचं जेवढं माप आहे त्याला भागिले 4 करायचे. तर हे बघा, डीप म्हणजे डीप कधी येतो, जेव्हा तुमचा गळा 7 इंचाच्या म्हणजे 5च्या वरती जर असेल तर तो पॅकमध्ये येतो आणि 7च्या खाली जर असेल तो डीपमध्ये येतो. तर मग आपला डीपमध्ये येणार, कारण डीप ब्लाऊज आहे, त्यासाठी आपण डायरेक्ट भागिले 4 करणार आहे छातीला. तर 33.5चा चौथा भाग होतो 8.375 म्हणजे 8.25 वर इथं आपण एक मार्किंग करणार आहोत. ते बघा अशा पद्धतीने. त्यानंतर पुढे शिलाई मार्जिन घेणार आहे मी 2 इंच अशा पद्धतीने. त्यानंतर कमरचं देखील माप टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर कमरचं माप आपलं किती आहे, 28 आहे. तर 28चा चौथा भाग किती झाला, 7 इंच. बॅकच्या टकसाठी 1 इंच आणि परत शिलाई मार्जिन 2 इंच. हे बघा अशा पद्धतीने. आता ह्या लाईन आपण अशा जोडून घेऊ. आशा करते की तुम्हाला मी जे शिकवते ते नक्कीच कळत असेल. हे बघा, आता आपली मार्किंग झाली इथपर्यंत. आपल्याला आता इथं शोल्डरचा मार्क आणि मेन म्हणजे आपला मोंडा, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ते इथं आपलं शोल्डर मायनस चार्ट घ्यावा लागेल. तर माझं रेडी शोल्डर आहे 2 इंच. तर हे बघा, तर रेडी शोल्डर 2 इंच आहे. तर 2 इंचामध्ये आपल्याला आता हे बघा बॅकचं बघायचं आहे, सूत्र आहे आपल्याकडे ते बघायचं आहे. तर बॅकचं आहे बघा, इथं आपल्याला लागणार गळ्याचा शेप. तर माझ्या गळ्याचा शेप गोलच आहे. गळ्याची खोली माझी 9 इंच आहे म्हणजे लांबी. तर ती कशी घेतली मी, तर बॅकची जेवढी आपली म्हणजे जी ब्लाऊजची लेंथ आहे त्याच्यामधून बॅकचा पार्ट 2 इंच कमी असतो. तर आपल्याला 15 आहे, तर 15मधून 2 इंच गेले, खाली किती उरले 13. 13मधून आपल्याला 4चा बेल्ट तयार ठेवायचा आहे. 4चा बेल्ट तयार ठेवलं, त्याच्यात प्लस 1 इंच म्हणजे किती, आपली 9 इंचावर इथं खोली येते. तर हे बघा, मी 9 इंचवर खोली तयार शोल्डर 2 इंच. तर आपलं सूत्र काय आहे, फुल शोल्डर मिळालेलं शोल्डर भागिले त्याला 2 करायचं आहे. तर हे बघा, फुल शोल्डर किती, तर आपण इथं गळ्याचा शेप गोलच आहे आणि गळ्याची खोली 9 इंच. तर इथं बघायचं आहे आपल्याला. हे बघा, राऊंड नेक आहे. राऊंड नेकमध्ये आपल्याला 9 इंच कुठे येतो आहे, तर हे बघा इथे येतो आहे. तर हे बघा, हा राऊंड नेक आणि इथून आपल्याला इथं चेक करायचं आहे म्हणजे किती, -3 इंच आहे. तर 3 इंच आहेत आपल्याला इथं ते सूत्रामध्ये टाकायचं आहे. आपलं शोल्डर रेडी आपलं तयार शोल्डर किती आहे, 15 इंच. त्याला मायनस ते आपल्याला तयार ते 3 इंच भेटले, ते 3 इंच टाकायचं आहे. बरोबर किती आलं, 15मधून 3 गेलं 12. 12ला भागिले 2 करून किती येईल, 6 इंच. तर आता आपल्याला इथं बघा अशा पद्धतीने आता आपण इथं 6 इंचावर मार्किंग करणार आहोत. इथून 6वर एक मार्किंग करायची, परत इथनं देखील 6वर एक मार्किंग करायची. त्यानंतर आपण आता हे असं जोडून घेऊ. त्यानंतर आपल्याला इथं मोंढ्याचा आकार द्यावा लागणार. त्यासाठी काय करायचं आहे, हे बघा, इथून आपल्याला असं याचा सेंटर काढायचा आहे म्हणजे मध्य काढायचं आहे. हे बघा, आता इथून क्रॉस पॉईंट किती आहे, तर हे बघा, इथून आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करायची. त्या क्रॉसमध्ये मार्किंगसाठी हे बघा, आर्महोल क्रॉस मार्क चार्ट घेतला आहे. त्यामध्ये आपली चेस्ट किती आहे, चेस्ट 33.5 आहे. तर 33.5 दुसऱ्या लाईनमध्ये ती बॅक पार्टला आपल्याला किती
हे बघा इथं लिहिलं बॅक पार्टला आपल्याला 1 इंच मार्क करायचं आहे इथं क्रॉसमधून. हे बघा मी आता असं 1 इंच मध्ये क्रॉस मार्किंग करते. आता आपण याला शेप देऊन घेणार आहोत. तर कशाने देणार आहे? फ्रेंच कवनी देणार आहे. बघा असं व्यवस्थित सेट करून घ्यायचे. अशा पद्धती. हे बघा आपलं आता सर्व मार्किंग झाली आहे. तर आता आपण इथून हे बघा शोल्डर हे प्रति या असंच आपल्याला जॉईन करता येणार नाही, तर याला मायनस करावं लागणार आहे. तर हे बघा इथं किती मायनस झाले, हे बघा तेवढंच आपल्याला इकडे देखील मायनस करायचे. अशा पद्धतीने आणि आपलं आता तयार शोल्डरची इथं मार्किंग करायची. तयार किती आपलं? माझं तयार 2 इंच आहे, त्याच्यामध्ये प्लस 1 इंच केलं, कारण इकडनं अर्धा इंच जाणार आहे आणि इकडनं अर्धा इंच जाणार आहे. हे बघा आता आपली एवढी बॅक पार्टची कटिंग झाली. आता आपण फ्रंटची कटिंग करायला घेणार आहोत. त्यानंतर आपण फ्रंटची कटिंग झाल्यानंतर इथं आपण बॅकचा गळा वगैरे कट करणार आहोत, ते पुढं करणार आहोत. चला आता फ्रंटची कटिंग करायला घेऊ. हे बघा आता आपण फ्रंट पार्टसाठी दुसरा पेपर घेतला आहे. मग वरतून अशी सरळ लाईन देऊन घेते अगोदर अशा पद्धतीने. आता आपल्याला याच्यावर मी फ्रंट असं लिहिते, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की फ्रंट पार्ट आहे. हे बघा आता आपण याच्यावर मार्किंग करणार आहोत. तर यावर अगोदर फ्रंट पार्टला अगोदर आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. तर आपलं शोल्डर किती होतं? 15. 15चं अर्ध किती झाले? 14.5. इथून आपल्याला 1 इंच डाऊन करायचं आहे. हे बघा इथून 2.5वर मार्किंग करायची. ही पद्धत सर्वांसाठी सेम आहे. तुमचं माप किती पण असू द्या, पण तुम्हाला ही पद्धत सेम फॉलो करायची. इथून गळारुंदी 2.5, डाऊन 1 इंच सेम. त्यानंतर असं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे. आता आपण सेम जे फ्रंटला केलं होतं ना मोंढ्याचं, तर आपल्याला छातीचं तयार आपली छातीचं माप प्लस भागिले 6 आणि त्याच्यात प्लस आपलं जेवढं सांगितलं होतं तेवढं. तुम्हाला मी परत चार्ट दाखवते. हे बघा सेम याच पद्धतीने आपल्याला आता फ्रंटला देखील तसंच करायचं आहे. हे बघा इथं येतं आपलं छातीचं माप 33.5. चेस्ट म्हणजे जेवढी छातीचं माप आहे भागिले 6ने भागायचं आहे त्याला, आणि त्याच्यानंतर त्याच्यात अधिक करायचं आहे 0.75. माझं किती आलं होतं? 6वर 3 लाईन, म्हणजे मी इथं 6.25च्या पुढे 1 लाईन मार्क करते. हे बघा अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घेते. आता यावर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर छातीच्या मापासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? तर लुझिंग द्यावं लागणार आहे. हे बघा छातीच्या मापासाठी आपल्याला आपण बॅक पार्टला लुझिंग दिली नव्हती, आता फ्रंटला लुझिंग द्यावं लागणार आहे. कारण की आपलं फ्रंट पुढे म्हणजे छातीचा आकार असतो, त्यासाठी फ्रंटला लुझिंग लागते. त्यासाठी हे बघा आपली छाती आहे प्लस त्याच्यात 2 इंच करायचं आहे आणि मग भागिले डायरेक्ट 4 करायचे. तर आपली छाती 33.5 आहे. 33.5मध्ये 2 इंच केल्यानंतर 35.5 झालं. 35.5ला 4ने भागल्यावर म्हणजे 8.8 8.75 म्हणजे 8.95 इथं मार्क करायचं आहे. बघा अशा पद्धतीने मी मार्किंग करते. शिलाई मार्जिन घेते 2 इंच. सेम ह्याच पद्धतीनं त्यानंतर आपल्याला आता इथं आपण म्हणजे जे आपलं सेम आपण मायनस केलं होतं शोल्डर, तेच आता इथं देखील करायचं आहे आपल्याला. तर हे बघा आपला फ्रंटचा गळा आहे, गळ्याचा शेप आहे गोलच आहे, गळ्याची खोली 6.5 आहे, तयार शोल्डर 2 इंच आहे. तर त्यासाठी आपल्याला परत शोल्डर चार्ट बघावं लागणार आहे. हे बघा हा शोल्डर चार्ट घेतला आहे मी. हे बघा त्यानंतर फ्रंटचा गळा राऊंडच आहे, तर 6.5 कुठे येतो? हे बघा इथे येतो 6.5 आणि राऊंड नेक. तर किती? 2 इंच शोल्डर मायनस होतं. हे बघा तर मग आपल्याला आपल्या सूत्रामध्ये टाकायचं इथे आपलं तयार शोल्डर 15, त्याला जेवढं मिळालं आहे मायनस जेवढं करायचं आहे तेवढं 2 इंच. त्याच्यानंतर बरोबर किती झालं? 15मधून 2 गेले, खाली उरले 13. 13ला 2ने भागायचं किती आले? 6.5. तर आपण इथं आता 6.5वर शोल्डरचं मार्किंग करणार आहे. बघा इथून एक 6.5 मार्किंग करते मी आणि इथून देखील
6.5च मार्किंग करायचं आहे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपण ही लाईन सरळ ओढून घेऊ. त्यानंतर आपल्याला ह्या लाईनचा सेंटर काढायचं आहे बघा अशा पद्धतीने. इथून हे बघा सेंटर काढला. या सेंटरपासून आतमध्ये आपल्याला 2 लाईन यायचं आहे, म्हणजे 2.5 म्हणजे हे बघा असं तुम्हाला मी दाखवून देते. 2.5 म्हणजे किती हे बघा. आता हा 1 आहे, 1च्या पुढं 2 लाईन म्हणजे इथं हे बघा, हे बघा इथं समजलं. 1च्या पुढे इथं म्हणजे मग आता मी इथं घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला आता इथं क्रॉस मार्किंग करावं लागेल. तर क्रॉस मार्किंगसाठी परत मी हा पार्ट घेतला आहे. हे बघा फ्रंटच्या पार्टला आपली छातीचं बघून घ्यायचं आहे कुठे येते. 33.5 ह्या दुसऱ्या लाईनमध्ये येते. 0.75 इथं मार्किंग करावं लागणार आहे आपल्याला. हे बघा इथून असं ठेवायचं आहे आणि असं मार्किंग करायचं. त्यानंतर हे बघा इथून आपल्याला अगोदर अशी तिरपी लाईन ओढून घ्यायची इथं. आणि आता आपण फ्रेंच कर्वनी जसं फ्रेंच कर्व सेट होईल तसं आपल्याला आकार देऊन घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने समजलं. त्यानंतर आता आपल्याला इथून शोल्डरचा सेंटर काढायचं आहे, म्हणजे आपल्याला बाकीचे माप टाकावं लागतील ना. हे बघा अशा पद्धतीने टेप ठेवून असं सेंटर काढायचं आहे. तर ह्या सेंटरवर ठेवूनच आपल्याला बाकीचे माप टाकायचे. तर कसे टाकायचे हे बघा मी तुम्हाला इथे सांगतेच आहे. सेंटरवर असा टेप ठेवायचा आहे. आपला गळ्याची लांबी किती आहे 6.5 इथे एक मार्किंग करते. नंतर आपला शोल्डर टू अपेक्स पॉईंट किती आहे 10 आहे, त्याच्यामध्ये प्लस अर्धा इंच 10.5. त्यानंतर आपले याच ब्लाऊजची लेंथ किती 15 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस असं 16 मार्किंग करते. त्यानंतर आता आपण हे असं ओढून घेऊ सरळ लाईन. इथं देखील आणि इथं गळ्याला देखील सरळ लाईन ओढून घ्यायची. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, इथं गळ्याची हे बघा अगोदर आपण इथून जेवढं मायनस आहे तुम्ही हे बघा आपला गळा चेस्ट लाईनच्या खाली जात नाही. तुमचा जर चेस्ट लाईनच्या जर खाली गेला तुम्हाला वरतून पाऊण इंच कमी करायचं आहे. माझा चेस्ट लाईनच्या वरतीच, त्यामुळे मी काहीच मायनस करणार नाही. पण इथं जेवढं मायनस झालं आहे ना हे बघा तेवढंच आपल्याला इकडं देखील करायचं आहे. बघा इकडं सेम हे बघा अशा पद्धतीने. आता आपलं रेडी शोल्डर किती आहे 2 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच मी मार्जिन टाकली, म्हणजे अर्धा इकडनं जाणार अर्धा इकडनं जाणार. त्यानंतर इथं किती आलं आहे आपलं आता 3.5. इथं देखील आपण 3.5च घेणार आहे बघा. तुम्हाला पाहिजे तर अर्धा इंच तुम्ही वाढवू शकता, मी नाही वाढवते. सरळ लाईन अशी मी ओढून घेते बघा. त्यानंतर गळ्याचा शेप देऊन घेते मी. किंवा हातात देखील देऊ शकता तुम्ही. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपण पुढची मार्किंग करणार आहोत. आता हे बघा, तर आपल्याला हे 4 टक ब्लाऊज कटिंग करायचं आहे ना, तर त्यासाठी इथून बघा
तर आपण लोअर चेस्टचं देखील माप टाकून घेणार आहे. आपली लोअर चेस्ट किती आहे हे बघा, 12.5 आहे. तर मी इथं 13.5 एक मार्किंग करते आहे बघा, अशा पद्धतीने लोअर चेस्टचं. आता हे लोअर चेस्टचं मार्किंग आहे. अगोदर आपल्याला टक्स आखून घ्यायचे, तर त्यासाठी हे बघा, आता अपेक्स टू अपेक्सचं माप टाकायचं आहे आपल्याला. तर अपेक्स टू अपेक्स किती आहे आपलं, 7 आहे. तर त्याचं झालं अर्धा, 3.5. तर खाली अर्धा इंच कमी करायचं आहे, 3च मार्किंग करायची इथं. आता आपण हे जोडून घेऊ. इथं मी काय टाकलं आहे, शोल्डर टू अपेक्सच्या मापावर अपेक्स टू अपेक्सचं माप टाकलं आहे. आता पुढं आपल्याला इथं टक्सचं मार्किंग करायचं आहे. तर टक्सच्या मार्किंगसाठी आपल्याला मी चार्ट दाखवते तुम्हाला. हे बघा, वेस्ट आणि म्हणजे कमरच्या आणि इथं आर्म होलच्या मोंढ्याच्या टक्सचे हे आहे. तर आपली चेस्ट किती, 7.5 कुठे येते, 33.5. तर 33.5 कुठे येते हे बघा, इथे येते. तर आपल्याला वेस्टचा टक्स किती घ्यायचा आहे, 2 इंचाचा. तर हे बघा, मी इथं 2 इंच मार्किंग करते आणि ते आता असं जोडून घेते. हे बघा, आता आपल्याला इथं आकार द्यायचा आहे. त्यासाठी हे बघा, ही लाईन चेक करून घ्यायची. ही किती, 5.5. तरी अगोदर हिचं सेंटर काढू आपण. परत ह्या सेंटरचा सेंटर काढायचा आहे परत. तर वरती देखील सेम त्याच पद्धतीने असं ठेवून हे 3 सेंटर काढले. तर सर्वात खाली अर्धा इंच बाहेर जायचं आहे आपल्याला. हे बघा, सर्वात खालच्या सेंटर जाऊ. त्याच्यानंतर मधल्या 2 लाईन म्हणजे 2 लाईन इतकं बाहेर जायचं आहे आणि इथे काहीच नाही जायचं आहे. तर हे बघा, अगोदर असं तिरपं इथं जोडून घेते मी. त्यानंतर हे बघा, असं जोडायचं आहे आणि इथून एक लाईन एवढंच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हे बघा, असं झालं. आता आपल्याला हा टक्स चेक करायचा आहे. तर आपला हा किती आला, तर 5.5. तर हा पण 5.5च यायला पाहिजे. ते बघा, 5.5 इथं आलं. तर अगोदर आपण काय करणार आहे, इथं कमरचं माप टाकणार आहे. आपली कमर किती आहे, 28 होते. 28चा चौथा भाग झाला 7 इंच. हे बघा, इथं 7. पण आपण आता आतमध्ये हा टक्स पण घेतला आहे ना, हा 2 इंचाचा आहे. तर आपल्याला हा देखील, याचं देखील घ्यावा लागणार आहे. तर मग 2 इंचाच्या, हे बघा, हा आपली कमर आहे 7 इंच. ह्या टक्स आपण 2 इंचाचा घेतला आहे म्हणून त्याचं देखील घेतलं आहे माप. आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घेते मी. झालं. आता इथं किती गेलं आहे आपलं, अर्धा ना. तर इथं पण आपण अर्धाच जाऊ देणार आहे, कारण हे 4 टक्सचं ब्लाऊज आहे ना. तर इथं देखील आपलं अर्धा इंच मायनस होणार आहे, म्हणजे सारखं होऊन जाईल. त्यासाठी बघा, अशा पद्धतीनं. त्यानंतर आपण आता टक्सचं मार्किंग करणार आहे. तर हे बघा, परत मला मार्किंग करून घ्यावं लागणार आहे. लोअर चेस्टचं किती, 12.5 होतं. तर 13.5 इथं मार्किंग करते. बघा, अशा पद्धतीने. तर आपण इथं चेक करून घेऊ किती आला आहे आपला बेल्ट. 2.25 इंचचा आला आहे. 2.25 असं मार्किंग करून घ्यायचं आहे सर्व. हे बघा, सेम याच पद्धतीने असं तिकडनं देखील 2.25 मार्किंग करून घेते. आणि वरती 1 इंच किंवा 1.25 इंच मी पाहून गेली. ते बघा, हे असं जोडून घेऊ आपण.
त्यानंतर याला ह्या क्रॉसपट्टीला आकार द्यायसाठी असं फ्रेंच कर्व घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने. तर आता वरती टक्स घेणार आहोत आपण, त्याच्यासाठी याचा सेंटर काढायचा आपल्याला. त्यानंतर इथून आपल्याला अगोदर इथलं मार्किंग करायचं या टक्सचं. तर त्याच्यासाठी आपल्याला हा चार्ट परत बघावा लागणार आहे. आर्म होलचा क्रॉस मार्किंग चार्ट, नाही सॉरी, हा वेस्ट आणि आर्म होल टक्स. तर आपली छाती किती 33.5, तर आपला आर्म होल टक्स किती 1 इंच. तुम्ही असं बी चेक करू शकता बघा, इथं घेतला आहे ना, त्याचा निम्म इथं घ्यायचं. तर आपलं इथं 2 आहे, तर इथे 1 येईल. तर हे बघा, अशी या लाईनवर आपल्याला असा टेप ठेवत जायचं आणि कुठं जॉईंट होतं आहे ते बघायचं आहे. हे बघा, इथं जॉईंट झालं आहे. आता ह्या 1 इंचाच्या दोन्ही बाजूने आपल्याला अर्धा इंच बाजूने अंतर ठेवायचं आहे. म्हणजे टक्स पूर्ण 1 इंचाचं येईल, त्यासाठी अर्धा दोन्ही साईडनी मी मार्किंग केलं आहे. आता तो टक्स आपल्याला इथं असा, हे बघा, अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, आपण आता हा टक्स घेतला आहे ना, त्याचा देखील सेम अशा पद्धतीने आपले आता 3 टक्स झाले. हा एक झाला, हा झाला, हा झाला. आता आपल्याला इकडनं घ्यायचं. तर त्यासाठी काय करणार आपण, ते बघा, अशा पद्धतीने ह्या पूर्ण लाईनचा सेंटर काढायचा आहे. बघा, इथून घेतलं. हे बघा, टेप बघा कुठं ठेवते मी, किंवा या लाईनचा घेऊ 9.25चा मध्य काढायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. आणि या मध्यापासून आपल्याला खाली अर्धा इंच मार्क करायचं आणि या अर्धाचा असं मध्ये काढून, हे बघा, अशा पद्धतीने आपले आता 4 टक्स झाले. आता हे बघा, आपण इथे टक्स किती घेतला आहे, आपल्याला याच्यामध्ये अंतर ठेवायचं आहे ना, तर त्यासाठी आपण इथं टक्स किती घेतला आहे 2 इंचचा. तर तुम्ही इथं 2 इंचचा देखील घेऊ शकता, पण मी त्याच्यामध्ये म्हणजे थोडंसं वाढवते किंवा तेवढंच ठेवते. 2 इंच आहे तर मी इथं 2 इंचचं इथं असं मार्क करते. हे बघा, अशा पद्धतीने इथला जो टक्स आहे त्याच टक्सचा अंतर आपल्याला इथं ठेवायचं आहे, जो गॅप ठेवायचा आहे टक्समध्ये. तर त्यासाठी आता ह्या 2चं आपल्याला अर्ध करायचं आहे. तर इकडनं हे बघा, हुकपट्टीच्या साईडने जो टक्स आहे त्याच्यावर इथं आपण 2-2 इंच अंतर घेतलं आहे ना, त्याचा अर्ध इथं घ्यायचं आहे. बघा, इथं मी इथं 1 इंच घेते आहे बघा, अशा पद्धतीने. आणि ह्या टक्सला बाजूनी अर्धा इंच असं मार्किंग करते. त्यानंतर आता ते जॉईंट करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर हे दोन्ही आपण 1 इंचचा टक्स घेतला होता ना, ते बाजूचे देखील आपल्याला इथं असं, हे बघा, इथं जॉईंट करायचं आहे. तुमच्या लक्षात आलं आपण हे टक्सचं कसं चेक केलं आहे, जेवढा इथं टक्स घेतला आहे तेच इथं आपण अंतर टाकलं आहे 2-2 इंच. आता आपण काय करणार आहोत, हे दोन्ही टक्स चेक करून घेणार आहोत. तर हे किती आहे, 4ला 1 लाईन कमी, तर हा देखील तेवढाच आला पाहिजे. हे बघा, तर अर्धा इंच जेवढं बाहेर जातं आहे त्याला तेवढं बाहेर जाऊ द्यायचं आहे आपल्याला. आता त्यानंतर आपल्याला नवीन आर्म होल ड्रॉ करायचं आहे. ही बघा, पट्टी अशी सरळ ठेवायची. मी अशी सरळ ठेवली. अगोदर आपण इथून अर्धा इंचवर एक मार्क करणार आहोत, कारण इथं आपला जेवढा गॅप आला आहे ना, तेवढा आपल्याला इथं आर्मच्या ठिकाणी मार्क करायचं आहे. तर हे बघा, अशी पट्टी ठेवायची आहे आपल्याला या लाईनला सरळ. त्यानंतर असं येऊ द्यायची ती मध्ये. त्यानंतर आपण अशी क्रॉसमध्ये मार्किंग करू आणि नवीन आर्म होल इथं ड्रॉ करून घेऊया. बघा,
हे आपलं एवढं कट होऊन जाईल. हा भाग देखील कट होणार आहे आपला, खालून तो क्रॉसपट्टी जाणार आहे, पण हे बघा त्यानंतर हे पण आपलं स्टिचिंगमध्ये जाणार आहे. आता हे दोन्ही टक्स देखील चेक करून घेऊ. हे बघा हा किती आपला 5.5, तर हा देखील नाही सॉरी हा किती आपला खालचा चेक करायचा आहे 5.5च्या वरती एक लाईन. तर हा एक लाईन एवढं बाहेर जातो आहे. तुम्ही बाहेर काढलं तरी चालेल, नाही घेतलं तरी काही एवढा फरक पडत नाही, कारण एवढं काय अंतर बाहेर जात नाही. मी वरतूनच जेवढं बाहेर गेले असं ड्रॉ करून घेते. हे बघा आता आपली सर्व मार्किंग झाली आहे. आता आपण कटिंग करणार आहोत. हे बघा नवीन आर्महोल देखील ड्रॉ केलं आहे. चला तर आता आपण कटिंग करूया. इथं आपल्याला रेग्युलर म्हणजे जेव्हा प्रिन्स कट दुसरे पॅटर्न आपण ड्रॉ करू ना, तेव्हा मी तुम्हाला सांगेलच, पण इथं आपण वरती ह्या साईडने अर्धा इंच वरती जातो. पण आपण आता इथे 1 इंचचा टक्स घेणार आहे ना, तर इथं अर्धा इंच न जाता 1 लाईन किंवा 2 लाईन एवढं वरती जाऊ आपण. हे बघा आणि इथून असं क्रॉसमध्ये मार्किंग करू. आणि हे देखील तुम्ही बघा इथून अर्धा आलं आहे तर अर्धाच का घेतलं आहे, तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. तुम्हाला जर हा पार्ट जर जास्त वाटत असेल तर तुम्ही अर्धा घ्या. जर तुम्हाला तुमचा हा पार्ट जर कमी वाटत असेल तर तुम्ही 2 लाईन इतकं जरी घेतलं तरी चालेल. तर ठीक आहे, आता आपण कटिंग करू. हे बघा आता मी कशी कटिंग करते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. इकडनं गळा कट करून घेते मी अगोदर. त्यानंतर बघा असं सरळ शोल्डर आहे, शोल्डरची सरळ लाईन तीच कट करते. त्यानंतर आर्महोल कट करते मी. इथं थोडं जास्तच आर्महोल आपल्याला कट करायचे. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर जो ड्रॉ केलेला आर्महोल आहे तो कट करायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आता फ्रंटची कटिंग झाली. आपण आता हाच पार्ट बॅकवर ठेवून तुम्हाला दाखवते. हे बघा हा आपला बॅकचा पार्ट आहे जो अगोदर आपण ड्रॉ केला होता. आता त्यावर आपल्याला हे बघा हा फ्रंटचा पार्ट असा ठेवायचा आहे. ही लाईन अशा पद्धतीने. हे बघा मला सांगते, तुम्ही अगोदर आता क्रॉसपट्टी कट केली तरी चालेल, त्यानंतर जरी ठेवलं तरी चालेल, पण मग ते परत असं एकाला जोडून ठेवा. त्यासाठी मी डायरेक्ट फ्रंटचा पार्ट असाच ठेवते, म्हणजे नंतर आपण क्रॉसपट्टी कट करू. हे बघा व्यवस्थित बघून घ्या कसं ठेवलं आहे. हे बघा ज्या आपल्या फिटिंगच्या लाईन आहे ना त्याच्यावर असं व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि इथं फक्त 1 ते 2 लाईन एवढंच क्रॉसमध्ये ठेवायचं आहे बरं. हे बघा अशा पद्धतीने समजलं. हे बघा अशा. आणि खालून हे बघा जिथपर्यंत जाते तिथपर्यंत ड्रॉ करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आता मी ठेवून ड्रॉ केलं आहे. आता मी तुम्हाला पुढचं दाखवते. हे बघा ह्या पार्टवरची क्रॉसपट्टी वगैरे मी तुम्हाला बॅकचा पार्ट झाल्यानंतर दाखवते. तुम्ही अगोदर क्रॉसपट्टी कट केली तरी चालेल, त्यानंतर इथं हे असं सेट करून असं जॉईंट लावून ठेवलं तरी चालेल, पण ते खूप जीवावर जातं. त्यासाठी मी असं डायरेक्ट ठेवून आणि मग त्यानंतर क्रॉसपट्टी वगैरे कट करायला. चला आता बॅकची कटिंग करू.
आता हे बघा थोडंसं एक लाईन इतकं खाली गेलं आहे ना, तर आपण इथून असं हे बघा असं लाईन ओढून घेऊ. त्यानंतर हा बघा असं थोडंसं खाली गेलं आहे, थोडंसं कसं इथं शेप देऊन घेऊ आर्महोलचं. झालं. त्यानंतर आता आपण बॅकचं घेणार आहोत, म्हणजे बॅकचं म्हणजे खालचं. आता हे बघा इथं किती आलं आहे आपलं अंतर चेक करून घ्यायचं. इथं किती आलं आहे 1.25, म्हणजे 2 लाईन इतकं अंतर आलं आहे. तर इथं आपण अर्धा इंच घेऊ शकतो. तुमच्या याच्यावर आहे. तुम्हाला जर बॅक पार्टची उंची खूपच कमी वाटत असेल तर तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. आता हे बघा आता इथं 15 येतं आहे माझं, म्हणजे 15 ऑनलाईनवरती येतं आहे. तर मग माझं शिवून बरोबर 14 इंच येईल ना, म्हणजे 1 इंच आपलं वरती अर्धा इंच जाईल, खाली अर्धा इंच जाईल, बरोबर येईल. तर मग मी आता हे बघा इथं जास्त नाही घेते, अर्धाच इंच घेते. हे बघा ही लाईन अशी आपल्याला अशी जाऊ द्यायची. त्यानंतर हे बघा अशी, समजलं. इथं जेवढं घेतलं होतं, इथं जेवढं आलं आहे अंतर त्याच्या डबल इथं घेतलं आहे. आता मी मागच्या गळ्याचं मार्किंग करते. तर हे बघा मागचं माझी रेडी पाट आहे 4 इंचाची तयार आहे. मी त्याच्यात प्लस 1 इंच केलं आहे, कारण अर्धा इंच खालून आणि अर्धा इंच वरतून जाणार आहे, म्हणजे ते 4चं तयार होणार आहे. त्यानंतर आता वरतून कितीवर येतं हे चेक नाही करायचं आहे आपल्याला. त्यानंतर तर आपण हे बघा इथं किती आलं आहे आपलं शोल्डर आपलं 2 इंच आहे, त्याच्यात प्लस 1 इंच करून 3 इंच इथं मार्किंग केली आहे. त्यानंतर इथं 3 इंच आलं आहे, इथं देखील 3च इंच मी मार्क करते आहे बघा अशा पद्धतीने. आता हे बॉक्स बनवून घेते. मी बॉक्स हा नंतर कट करेल, तुम्हाला फक्त दाखवते. आता कटिंग करून घेऊ आपण. बघा अशा पद्धतीने आता मी खालचं कट करून घेते. नक्की व्हिडिओ ताई मोठा होत असेल, पण खूप स्टेप बाय स्टेप शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. नक्की ट्राय करा, आणि एकच वेळेस तुम्हाला पण पॉसिबल होणार नाही. मी देखील खूप प्रॅक्टिस केली, अजून देखील शिकतच आहे मी, कारण खूप प्रॅक्टिस केल्यानंतरच आपल्याला हे खूप म्हणजे एक एक पॉईंटवरचे देखील माप आहे, पण ब्लाऊजची फिनिशिंग एक खूप छान येते. मी स्वतः देखील हे म्हणजे याच पद्धतीचे ब्लाऊज शिवते, कस्टमरला विचारून घेते, कारण कस्टमरने जर शिलाई दिली तर मी शिवते, कारण खूप किचकट काम आहे. पण मग ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते याच्याने. तुम्ही देखील प्रॅक्टिस करा आणि नक्की ट्राय करा. हे बघा आता आपली बॅकची कटिंग झाली. आता हे बघा बॅकचा पार्ट घेतला आहे, त्या अगोदर मी हा टक्स असा कट करून घेते. त्यानंतर क्रॉसपट्टी कट करते. सेम जशी मार्किंग केली त्यावरच मी कट करते, दुसरे काही चेंजेस वगैरे करत नाही आहे. हे बघा आता आपली एवढी कटिंग झाली आहे. तर हे बघा क्रॉसपट्टीला आपण अशी ठेवणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने ठेवून घेऊ, किंवा मी दुसऱ्या एका याच्यावर अशाच पद्धतीने ड्रॉ वगैरे करून देईल. पण जेव्हा तुम्हाला मी कापडवर दाखवेन ना, आपल्याला हे बघा इकडनं खालून अर्धा इंच वाढवावं लागेल, आणि क्रॉसपट्टीवर इकडनं देखील, कारण इथं परत जॉईंट होणार आहे, आपलं कमी होईल. त्यासाठी आपल्याला इकडनं अर्धा इंच हे बघा इकडनं, आणि म्हणजे खालून पूर्ण असं अर्धा इंच वाढवायचं आहे. आणि क्रॉसपट्टीला देखील हे बघा असं अर्धा इंच वाढवायचं आहे. आता आपण बाहीची कटिंग बघणार आहोत. ते बघा बाहीसाठी आपण हा बॅकचा पार्ट घेतला आहे, वरतून अर्धा इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे. आणि हे बघा असं व्यवस्थित वरतून अर्धा इंच सोडून हा राऊंड आपल्याला चेक करायचा आहे. किती आला 9.25. परत एकदा चेक करून दाखवते तुम्हाला. बघा वरतून अर्धा इंच सोडायचा व्यवस्थित. किती आलं 9.25. आता याच पद्धतीने फ्रंटचं देखील
आपण किती आलं आहे बॅगचा 9.5 लक्षात राहू द्या. त्यानंतर हे बघा फ्रंटचा हे बघा मी हा टक्स असा करून घेतला आहे. हे बघा आर्महोलचा आपला शेप किती छान तयार झाला आहे. ते आपण नवीन आर्महोल ड्रॉ केलं होतं. आता वरतून सेम अर्धा इंच सोडून हा किती आला आहे 9.25 सेम. आता मी बाईसाठी आहे बघा न्यूजपेपर घेतला आहे. हे बघा न्यूजपेपर घेतला आहे. हे बघा न्यूजपेपर घेतला आहे. ही फोल्ड बाजू आहे. या फोल्ड बाजूवर आता आपल्याला बाहीची लांबी टाकायची. बाही आपली 11.5ची अस्तरची बाही असल्यामुळं +1 इंच करते मी त्याच्यात 12.5 मार्किंग करते. आतमध्ये कॅप हाईटसाठी हे बघा कॅप हाईटसाठी 3.5 व 1 मार्क करायचं इथून. त्यानंतर या साडीच्या कॅप हाईटवर आपल्या बॅकचा राऊंड किती आला होता 9.25. या 9.25 व 1 मार्क करून आतमध्ये शिलाई मार्जिन किती घेतली होती आपण 2 इंच. हे बघा आता आपण लाईन ओढून घेऊ. जेवढी तुम्ही शिलाई मार्जिन आतमध्ये गेलं असेल तेवढीच इथं ड्रॉ करा. त्यानंतर अशी लाईन ओढून घेते मी आता. त्यानंतर बघा ही तिरपी लाईन अशी जोडून घ्यायची. ते 2 इंच अंतर आपण घेतलं आहे तिथून हे अशा लाईनला. आता या तिरप्या लाईनचा आपण सेंटर काढून घेऊ अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपण आकार देऊन घेऊ. ते बाई इथून 1 इंच तर सरळच ठेवायचं आहे आपल्याला, कारण शोल्डर जॉईंटसाठी राहतं ते सरळच ठेवायचं आहे. त्यानंतर आता आपण आकार देऊया बघा. जिथून सेंटर काढला आहे तिथं आपल्याला असं खाली देत आणायचं आहे बघा अशा पद्धतीने. इथं फक्त 1.25 इंच म्हणजे 2 लाईन इतकंच आपल्याला अंतर इथं असं ठेवायचं आहे. ह्या लाईन इथून 2 लाईन एवढंच खाली गेलं पाहिजे. त्यानंतर मी बॅक आता हा बॅकचा दिला आहे, फ्रंटचा देखील देऊन घेते. आता आपण हे चेक करून घेऊ. आपला बॅकचा किती आला होता 9.25. ते बघा व्यवस्थित ठेवून आपल्याला जिथं आपण आकार ड्रॉ केला आहे बॅगचा त्या बॅगच्या आकारवर ठेवून असं व्यवस्थित चेक करायचं आहे. बघ इथं 9.25 आलं होतं. फ्रंटचा किती आला होता 9.25. ते बघा अशा पद्धतीने फ्रंटचा देखील चेक करून घ्यायचं आहे. हे बघा 9.25. आता या दोघांचं सेंटर काढायचं आहे. तर आपला 11.5 दंडघेर आहे. 10 इंच 10चं किती झालं अर्ध 5 इंच शिलाई मार्जिन घेतली 2 इंच. त्यानंतर हे बघा मी आपण 5 वर 1 घेतला होता, त्याच्यानंतर 8 वर 1 घेतला होता. 5 वा आहे 12. 12चा अर्ध झालं 6 इंच शिलाई मार्जिन 2 इंच. त्याच्यानंतर इथं 11. 11चा अर्ध झालं 5.5 शिलाई मार्जिन 2 इंच. आता हे बघा आता इथून या दोघांचा सेंटर काढायचा आहे आपल्याला. सेंटरची लाईन दंडघेरला जोडून घ्यायची अशा पद्धतीने. आता आपली बाईची कटिंग झाली आहे, आपण कट करून घेऊ. त्यांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईक जरूर करा आणि नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही कमेंट असेल त्या कमेंट देखील करत जा, कारण करून मला देखील समजेल. हे बघा तर बाईची पूर्ण कटिंग झाली आहे आपली. मी कट करून घेतली. फ्रंटचा देखील भाग कट करून घेतली मी आता. तुम्हाला शॉर्ट शूटची कटिंग पाहिजे असेल तर तशी देखील कमेंट करा.
हे बघा अशा पद्धतीने आपण स्लीवची कटिंग झाली आहे. त्यानंतर फोल्ड ब्लाउजच्या सर्व पॅटर्नची आपली कटिंग झाली. हा बॅक पार्ट आहे, त्यानंतर हा फ्रंटचा पार्ट आहे. आपण आता हे याच्या पुढच्या भागामध्ये अस्तर ठेवून त्यानंतर स्टिचिंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा ताईंनो, आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.